नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 वरती आणि गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी आणि त्यामधला सराव संच 3.2 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 वरती चर्चा केली, त्याचबरोबर गणित भाग 1 चं पहिलं दुसरं प्रकरण, गणित भाग 2 चं पहिलं दुसरं प्रकरण या सगळ्यांवरती चर्चा केलेली आहे। या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, त्या ॲपवरती आपण तुमच्यासाठी खास स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहेत, एक स्पेशल गणिताचा कोर्स बनवलेला आहे। तो कोर्स जर तुम्ही नसतील परचेस केला तर परचेस करा। तो कोर्स जर तुम्ही परचेस केला तर तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो। 10वी गणिताचा जो पेपर आहे 2025 चा तो खूप चांगला जाऊ शकतो, चांगली तयारी होऊ शकते तुमची। ओके, तर जाऊयात पुढे सराव संच 3.2 कडे। त्या 3.2 कडे जाण्याच्या पूर्वी काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। बघा, यामध्ये काय आपण मागची जी काही प्रॅक्टिस सेट नंबर किंवा सराव संच 3.1 मध्ये आपण बघितलं की बाबा अंकगणिती श्रेणी म्हणजे काय, त्यावरती चर्चा केली। पण आता एक महत्त्वाचं सूत्र आहे ते आपल्याला समजून घ्यायचे। उदाहरणार्थ माझ्याकडे एक अंकगणिती श्रेणी आहे 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 ही एक अंकगणिती श्रेणी आहे। या अंकगणिती श्रेणीमध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत, ते कुठले? पहिली गोष्ट ए म्हणजे काय असतं बाबा, पहिलं पद जे 7 आहे। इथं ए ची किंमत किती, या ठिकाणी 7 आहे। त्यानंतर इथं डी ची एक किंमत आपल्याला काढावी लागते। डी म्हणजे साधारण फरक। बरं, साधारण फरक म्हणजे काय? 10तून 7 गेले 3, 13तून 10 गेले 3, 16तून 13 गेले 3, म्हणजे इथं साधारण फरक किती आहे? 3 आहे। या दोन गोष्टी माहिती झाल्यानंतर पुढे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात। आता यामध्ये समजा आपण नीट जर व्यवस्थित विचार केला तर याच्यामध्ये काय काय बघा, याच्यामध्ये हा 7 जो आहे हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे, हा T4 आहे। तर T5 किती असणार आहे बाबा? 3 वाढणार। T5 तुम्हाला माहिती आहे 16 नंतर 17, 18, 19 3 वाढले। T6 किती असणार आहे बाबा? परत 19, 20, 21 3 वाढले। T7 नाही तर T8 किती असणार आहे बाबा? T8 चा जर विचार केला तर 6 वाढतील, तुमच्याकडे 27 होऊन जातील। T9 किती असेल? तुम्हाला T जर का 10 विचारलं, तुम्हाला T20 विचारलं तर किती असणार आहे? T45 विचारलं तर किती असणार आहे? 45व्या नंबरला कुठला अंक असेल, 20व्या नंबरला कुठला अंक असेल, हे जर काढायचं असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे। तुम्हाला T5 काढणं सोपं आहे, T6 काढणं सोपं आहे, पण T75 विचारलं, T66 विचारलं तर मग थोडंसं अवघड पडू शकतं। मग आपण या ठिकाणी समजा एक सूत्र तुम्हाला सांगतो, ते सूत्र खूप महत्त्वाचं आहे। ते सूत्र कुठलं बाबा? टन टना टन 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 टारा। तेंडुलकरने ए म्हणजे पहिली सेंचुरी मारली तेव्हा n-1 एक जण टीम मध्ये नव्हता, तो कोण बाबा? डी म्हणजे धोनी नव्हता। सचिन तेंडुलकरने पहिली सेंचुरी मारली तेव्हा n मधून एक जण नव्हता, धोनी टीम मध्ये नव्हता। ओके, आता या ठिकाणी आपण एक बघा विचार करूयात की आता आपल्याला समजा तुम्हाला विचारलं T20 काढा। 20 काढा म्हणजे बाबा 20व्या नंबरला कुठली संख्या असेल, म्हणजे 20वे पद काढा। T20 म्हणजे 20वे पद काढा किंवा T20 काढा, म्हणजे 20 नंबरला कोण असणार आहे? या अंकगणिती श्रेणीमध्ये 20व्या नंबरला कुठला आकडा असेल ते काढण्यासाठी हे सूत्र आपल्याला वापरावं लागतं। तर या सूत्राचा वापर आपल्याला या संपूर्ण सराव संचामध्ये करायचा आहे। तर इथं आपण वापरू चला। T20 जर काढायचं असेल तर Tn च्या जागेवर मी 20 लिहिणार। T20 काढायचं म्हणजे n ची किंमत किती असते तुमची? 20 असते। n च्या जागेवर 20 लिहिलं, a ची किंमत a च्या जागेवर 7 लिहू, अधिक n वजा 1, n किती बाबा? 20 आहे। 20 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती बाबा? 3 आहे, 3 लिहिली बरोबर। 7 अधिक 20तून 1 गेला 19 गुणिले 3 बरोबर। 7 अधिक 19 तरी किती बाबा? 57, 57 आणि 7 किती झाले बाबा? 64। तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा 64 हा आकडा असू शकतो 20व्या नंबरला। तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो किंवा या सूत्राचा वापर करू शकतो। आता आपण पुढे जाऊयात आणि प्रत्यक्षात सूत्राचा वापर आपण या ठिकाणी करूयात। बघा, या ठिकाणी काही आपल्याला काय करायचं, फक्त अंकगणिती श्रेणीत योग्य संख्या लिहायच्यात। बघा 1, 8, 15, 22 ए बरोबर किती? ए म्हणजे 1, T1 म्हणजे सुद्धा एकच, T1 म्हणजेच पहिलं पद, T2 2 नंबरला आहे 8, T3 3 नंबरला आहे 15, बस झालं। आता T2 वजा T1, T2 किती 8 वजा T1 किती 1, 8तून 1 गेले 7, T3 वजा T2, T3 15, T2 8, 15 वजा 8, 15तून 8 गेले किती राहिले? 7, म्हणजे इथं डी बरोबर किती आला? 7 आला। तर एकदम सोपं आहे, या चौकटी भरणं काही इतकंसं अवघड काम नाही, एकदम सिंपल आहे। पुढे बघा 3, 6, 9, 12, T1 किती बाबा? 3, T2 किती? 6,
T3 किती 9 आणि T4 किती बाबा 4 नंबरला आहे 12 बरोबर. T2 वजा T1 बरोबर किती T2 वजा T1 6तून 3 गेले 3. T3 वजा T2 T3 किती बाबा तुमच्याकडे 9 आहे 9 वजा 6 किती 3 म्हणजे इथं D बरोबर किती 3. तर अशा प्रकारे चौकटी भरायच्यात काय मोठं काम नाही एकदम सिंपल आहे. पुढचा एक प्रश्न बघा याच्यामध्ये चौकटी भरायला आहे हा बघा. इथं वजा 3 वजा 8 वजा 13 वजा 18 T1 किती बाबा वजा 3 T2 किती बाबा वजा 8 T3 किती बाबा वजा 13 आणि T4 किती बाबा वजा 18. या ठिकाणी बघा T2 वजा T1 T2 किती वजा 8 वजा T1 किती बाबा वजा 3 बरोबर वजा 8 वजा वजा अधिक 3. आता वजा अधिक वजा बाकी 8तून 3 गेले 5 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 5 म्हणजे इथं D बरोबर किती आहे T2 वजा T1 किती वजा 5. त्याचबरोबर T3 वजा T2 म्हणजे T3 किती वजा 13 वजा T2 किती बाबा वजा 8 आहे बरोबर वजा 13 वजा वजा अधिक 8 हे वजा वजा अधिक 8 झाले वजा अधिक वजा बाकी 13तून 8 गेले 5 राहिले. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 5 इथे पण तुमचं वजा 5. मग याच्यात A बरोबर किती पहिला जो असतो तो A वजा 3 आणि D किती आलं वजा 5 आलं. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे एकदम सोपं आहे. तुम्हाला A आणि D च्या किमती काढता आल्याच पाहिजे त्या नाही काढता आल्या तर मग गडबड आहे. 70 60 50 40 T1 किती 70 T2 किती 60 आणि T3 किती बाबा 50. मग इथं A ची किंमत किती बाबा पहिल्या नंबरला 70 आहे आणि D किती 60 वजा 70 60 वजा 70 किती झाले वजा 10 60 वजा 70 वजा 10 इथं D ची किंमत वजा 10. D ची किंमत वजामध्ये सुद्धा येऊ शकते निगेटिव्ह सुद्धा येऊ शकते हे पण समजून घेणं गरजेचं आहे. नेहमी D ची किंमत पॉझिटिव्हच येईल असं नाही. आता पुढे जाऊयात पुढे महत्त्वाची गणित आता या ठिकाणी आपण बघूयात एकदम सिंपल आहे. खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा. म्हणजे ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे आणि असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा असेल तर मग 20वे पद काढायचं. बघा यामध्ये हा झाला T1 T2 हा झाला T3 बघा हा आपल्याकडे काय बाबा T1 आहे हा आपल्याकडे काय बाबा T2 आहे हा आपल्याकडे आहे T3 आहे हा आपल्याकडे काय बाबा T4 आहे हा आपल्याकडे आहे T5 आहे हा आपल्याकडे आहे T6 आहे हा आपल्याकडे आहे T7 आहे. आता या ठिकाणी ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही चेक करा. म्हणजे साधारण फरक जर सारखा असेल तर अंकगणिती श्रेणी असेल तर मग 20वे पद काढा. बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी हा प्रश्न येऊन गेलाय. सिंपल आहे बघा पहिली गोष्ट D बरोबर आपण काय करू T2 वजा T1 नंतर D बरोबर T3 वजा T2 त्याच्यानंतर D बरोबर आपल्याकडे काय करायचं T4 वजा T3 झालं बरं का. T4 वजा T3 काढलं त्याच्यानंतर काय बाबा T5 D बरोबर T5 वजा T4 D बरोबर T6 वजा T5 आणि D बरोबर T7 वजा T6 कारण 7व्या पदापर्यंत या ठिकाणी विषय आहे. ठीक आहे बघा आता T2 वजा T1 T2 किती वजा 5 बरं का. आता या सगळ्या किमती या ठिकाणी आपण टाकून घेऊया. T2 वजा 5 आणि वजा T1 किती बाबा वजा 12 बरं का वजा 5 वजा वजा अधिक 12. आता वजा अधिक वजा बाकी चिन्ह भिन्न म्हणजे होणार वजा म्हणजे 12तून 5 गेले 7 राहिले बरोबर. T3 वजा T2 T3 किती 2 वजा T2 किती वजा 5 आहे बरोबर. मग या ठिकाणी 2 वजा वजा अधिक 5 2 अधिक 5 किती झाले 7 झाले. T4 वजा T3 T4 किती 9 वजा T3 किती 2 9तून 2 गेले 7. T5 वजा T4 T5 किती 16 आणि T4 किती 9 16तून 9 गेले 7. T6 वजा T5 T6 किती 23 वजा 16 किती झाले 7 आणि T7 वजा T6 T7 आहे 30 आणि वजा T6 किती 23 किती झाले 7. आता या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर सगळीकडे बघा साधारण फरक 7 7 7 7 7 7 आहे. मग येथे साधारण फरक कसा स्थिर आहे मग या ठिकाणी लिहायचं येथे साधारण फरक स्थिर आहे साधारण फरक स्थिर आहे फरक स्थिर आहे स्थिर म्हणजे सारखा आहे ओके. आणि म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं जागा कमी आहे म्हणून झालं अंकगणिती श्रेणी आहे. मग आता हे लिहिल्यानंतर इथं 20वे पद काढायचं. मग आता 20वे पद काढायचं म्हणजे T20 काढायचं. मग त्यासाठी A ची किंमत किती इथं जर आपण विचार केला तर A बरोबर माझ्याकडे किती आहे बाबा A म्हणजे पहिलं पद पहिल्या नंबरला कोण आहे वजा 12
आणि डी म्हणजे काय बाबा 7 आले. आता या दोघांचा आपण एक विचार करू. आता मला TN सूत्र वापरायचं. आता इथं जागा खूप कमी आहे पण ठीक आहे आपण वापरू. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. हे TN सूत्र वापरलं. आता याच्यात आपण किमती टाकू. TN म्हणजे 20वे पद म्हणजे T20 काढायचं आपल्याला. T20 बरोबर A ची किंमत किती वजा 12 अधिक N वजा 1. N ची किंमत किती 20 वजा 1 गुणिले D ची किंमत 7 आले ना D ची किंमत. आता इथं वजा 12 आपल्या जागेवर अधिक 20तून 1 गेला 19 गुणिले 7. बरं मग आता T20 बरोबर किती आलं या ठिकाणी वजा 12 आपल्या जागेवर अधिक 19 7 किती बाबा या ठिकाणी आले 9 7 63 चे 3 हातच्याला 6 7 के 7 8 9 10 11 12 13 किती झालं 133. म्हणून आपल्याकडे T20 बरोबर 12 मधून 133 जात नाही वजा अधिक वजा बाकी. मग 133 मधून 12 गेले 121. किती आलं बाबा 121. म्हणजे T20 बरोबर 121 आणि इथं लिहायचं 20वे पद किती बाबा 121. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सोडू शकतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपण काय करू थोडंसं पुढे जाऊया. तर हा झाला आपला पहिला प्रश्न 3. बघा बरं का 121 बरोबर आहे. तर ही अंकगणिती श्रेणी आहे आणि पद काय बाबा 20वे पद 121 आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. तर या पहिल्या प्रश्नामध्ये थोडंसं जामच, दुसऱ्या प्रश्नामध्ये जरा खूपच आटातटीचा सामना होता. पण पुढचा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे. पुढचे काही प्रश्न सोपे आहेत. तर त्या प्रश्नाकडे आता आपण जाऊयात. बघा तिसरा प्रश्न एकदम इझी आहे. तिसरा प्रश्न खूपच इझी आहे. बघा काय याच्यामध्ये दिलेली अंकगणिती श्रेणी 12 16 20 24 ही आहे. तर 24वे पद काढा. आता इथं डायरेक्ट 24वे पद काढायचे. अंकगणिती श्रेणी किती 12 आहे 16 आहे 20 आहे 24 आहे. इथं डायरेक्ट A आणि D च्या किमती काढायच्या. A ची किंमत किती 12 पहिले पद 12 पहिल्या नंबरला जो असतो तो 12 तो A. D ची किंमत किती बाबा 16तून 12 गेले 4 20तून 16 गेले 4 24तून 20 गेले 4. हा साधारण फरक. या दोन किमती काढता आल्याच पाहिजे. नाही काढता आल्या तर मग प्रॉब्लेम आहे. A आणि D च्या किमती काढणं खूपच सोपं आहे. A ची किंमत म्हणजे पहिल्या नंबरला कोण येतो A. D म्हणजे वजाबाकी क्रमगत पदांमधली वजाबाकी फरक. 24वे पद काढा म्हणजे N बरोबर किती बाबा तुम्हाला बाबा या ठिकाणी T24 आपल्याला काढायचं आहे बरोबर. म्हणजेच N बरोबर किती तुमच्याकडे असणार आहे 24 आहे. विषय संपला. N बरोबर 24 घ्यायचं. T24 काढायचं म्हणजे N 24. TN सूत्र टन टारा TN सूत्र वापरा. हे सूत्र लिहून घ्या मित्रांनो. वहीत लिहून घ्या. हा कपाळावर लिहू नका. ओके वहीमध्ये लिहून घ्या. आता TN म्हणजे किती 24. T24 बरोबर A ची किंमत 12 अधिक N किती 24 यांच्या जागेवर 24 लिहा वजा 1 गुणिले D किती आहे 4 आहे 4 लिहा. 12 आपल्या जागेवर 24तून 4 गेले 23 गुणिले 4 12 आपल्या जागेवर अधिक 23 चोक किती 23 दुने 46 दुने 92 92 4 3 12 चला 1 4 2 8 1 9. बघा 2 आणि 2 4 9 आणि 1 10 104. अशा प्रकारे T24 बरोबर 104 म्हणजे 24वे पद 104. जास्त मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. फक्त सूत्र या ठिकाणी सूत्र फक्त लिहायचं व्यवस्थित आणि सूत्रात किमती टाकायच्यात. A आणि D ची किंमत काढता आली पाहिजे. A आणि D ची किंमत काढायची आणि सगळ्या सूत्रामध्ये किमती टाकायच्या. विषय संपला झालं उत्तर. काय एवढा अवघड विषय नाहीये. पुढचा प्रश्न पण एकदम सिंपल आहे. हा पण बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलाय. 19वे पद काढा. यामध्ये सांगा A बरोबर किती पहिल्या नंबरला 7 आहे म्हणून A बरोबर 7. D बरोबर किती 13तून 7 गेले 6 19तून 13 गेले 6 झालं. 19वे पद काढायचं आहे. T19 बरोबर किती हे काढायचं आपल्याला. सूत्र काय TN बरोबर A अधिक N वजा A गुणिले D ओम भट स्वाहा. सूत्राला चौकट करा. अशा प्रकारे सूत्र लिहायचं. आता सूत्रात किमती टाकून द्या. T किती काढायचा 19 T19 सांगितलं 19वे पद. A किती 7 अधिक N वजा 1 N किती 19 वजा 1 गुणिले D किती 6 लिहिलं. 7 आपल्या जाग्यावर 19तून 1 गेला 18 गुणिले 6 18 सक किती 7 आपल्या जाग्यावर 8 सक 48 हातच्याला 4 6 1 6 6 4 10 108 108 आणि 7 115 आलं उत्तर. काय मोठं काम नाहीच आहे. कॅल्क्युलेशन मध्ये गडबड नाही करायची. ही गणित खूप सोपी आहे. 19वे पद म्हणजे 19व्या नंबरला कोण असणार 19व्या नंबरला 115 असणार. मगाशी 24वे पद काढलं 24व्या नंबरला कोण होतं मगाशी काय माहिती लक्षात नाही. बघा पुढचा प्रश्न 5वा प्रश्न बघा. इथे पण 27वे पद काढायचंय. 27वे पद एकदम सिंपल विषय. बघा A बरोबर किती रे बाबा A बरोबर 9. आता इथं D बरोबर किती
9 4 4 वजा 9, 4तून 9 जात नाही, 9तून 4 गेले 5 वजा 5. इथं साधारण फरक काय आहे? वजा मध्ये आहे, साधारण फरक ऋण आहे. डी बरोबर वजा 5 आणि काढायचं काय 27वे पद म्हणजे टी 27 आपल्याला काढायचं आहे. सूत्र तेच आहे, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. टी एन बरोबर हे सूत्र तेच आहे, सगळीकडे तेच सूत्र फिरवायचंय. सूत्रात आता किंमती टाकूयात. बघा टी एन किती, टी 27 काढायचं म्हणून 27, ए किती 9 अधिक एन वजा 1, एन किती बाबा 27 आहे म्हणून 27 वजा 1 गुणिले डी किती वजा 5. बघा 9 आपल्या जागेवर अधिक 27तून 1 गेला 26 गुणिले वजा 5, 9 26 पंचे 130 वजा आपल्या जागेवर. ओके, आता 9 वजा 130, 9तून 130 जातात का? नाही जात. 130 मधून 9 गेले 121 वजा 121. बघा 26 गुणिले 5 केलं मी, डायरेक्ट 130 लिहिलं. डायरेक्ट कसं काय तुम्हाला सांगतो. कुठल्याही संख्येला जर 5ने ज्यावेळेस आपण गुणतो तर काय करायचं, शॉर्टकट सांगतो तुम्हाला. 5ने कुठल्याही संख्येला गुणताना तिच्या निम्म करायचं. 26च्या निम्मे 13, त्याच्या पुढे एक शून्य देऊन टाकायचा. ही ट्रिक आहे. ही कसली ट्रिक आहे? कुठल्याही संख्येला जर आपण 5ने गुणायचं असेल तर त्यासाठी ही ट्रिक. आता उदाहरणार्थ 28ला जर 5ने गुणायचं, 28 गुणिले 5, 28च्या निम्मे 14, त्याच्या समोर एक शून्य द्या, आलं उत्तर. त्यानंतर समजा तुम्हाला जर 30ला जर का 30 गुणिले 5 करायचंय, 30च्या निम्मे किती बाबा 15, त्याच्या पुढे एक शून्य द्या. समजा तुम्हाला 48 गुणिले 5 करायचंय, 48च्या निम्मे किती 24, त्याच्या पुढे एक शून्य द्या. म्हणजे अशा प्रकारे फास्ट काम होईल. कॅल्क्युलेशनची गरज नाही लागणार, तुम्हाला गुणाकार करायची गरज नाही लागणार, फास्ट कॅल्क्युलेशन होणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात थोडंसं. पुढच्या गणितात जर बघितलं 6वा प्रश्न, 3 नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती असतील? आता किती संख्या असतील बाबा 5ने भाग जाणार ते काढायचं. आता बघा इथं विषय काय की काय सांगितले, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात. 3 अंकी संख्या म्हणजे काय? 3 अंकी संख्यांची सुरुवात कुठून होते? 100 पासून. 100, 101, 102, 103, 104, 105 डॉट 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 करत 995, 996, 997, 998, 999 म्हणजे 999 पर्यंत. 100 पासून गाडी निघणार आहे ती 999ला संपणार आहे. 100 पासून 999 पर्यंतच्या ज्या संख्या असतात त्या सगळ्या 3 अंकी संख्या. आता इथं प्रश्न काय विचारला, याच्यामध्ये 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती? आता 5ने भाग जाणाऱ्या म्हणजे काय बाबा, 100ला 5ने भाग जातो, 105ला जातो, त्याच्यानंतर 105 नंतर बघा एक पहिली संख्या 100, 100 नंतर 105, 105 नंतर 110, 115, अशा प्रकारे डॉट 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 करत 995 ही शेवटची संख्या असेल की जिला 5ने भाग जाईल. 996, 997, 998, 999ला 5ने भाग जात नाही. मग आता इथं काय माहिती आहे का विषय, की 100 पासून सुरुवात झालाय. 100, 105, 110, 115, 120 वगैरे अशा संख्या असतील ज्या 995 पर्यंत. आपल्याला आता ह्या 5ने ज्या भाग जाणाऱ्या संख्या आहेत ह्या किती आहेत हे कसं काढायचं? किती आहेत म्हणजे काय बाबा, आता बघा ही T1 आहे, ही T2, T3, T4, ही T किती आहे म्हणजे 995 किती नंबरला आहे ते निघालं की तेवढ्या संख्या. म्हणजे 995ला या ठिकाणी आपण TN म्हणू, मग N ची किंमत काढायची. म्हणजे 995 किती नंबरला आहे, N ची किंमत मिळाली की तेवढ्या संख्या. बघा यामध्ये काय करायचं, A बरोबर किती आहे 100 बरोबर, D बरोबर किती 5 5 वाढत गेलेत, 105 मधून 100 गेले 5, 110 मधून 105 गेले 5, इथं 5 झालं. आता इथं TN ची किंमत आपल्याला दिलेली आहे 995 आणि कोणाची किंमत काढायची, N ची किंमत काढायची. एकदम सोपा विषय, सूत्र तेच लिहायचं, फक्त आता N ची किंमत दिलेली नाहीये. आता N ची किंमत काढायची कशी बघा, एकदम सोपं आहे. TN चं सूत्र लिहिलं A अधिक N वजा 1 गुणिले D. ठीक आहे, याच्यात किमती टाका. चला TN किती 995, डायरेक्ट 995 दिलाय. A किती आहे बाबा, A दिलाय 100 अधिक N वजा 1, N ची किंमत माहिती नाही, गुणिले D किती आहे बाबा 5 आहे. 995 आपल्या जाग्यावर आहे, 100 आपल्या जाग्यावर आहे, अधिक 5ने N वजा 1ला गुणा, 5 गुणिले N 5N वजा 5 1 5 झालं. पुढे बघा 995 बरं का, मी इथं 999 लिहिले, 995 परत 995 आपल्या जाग्यावर, 100 वजा 5 किती झाले 95 आणि अधिक 5N. 95 अधिक इकडे आले वजा, N ची किंमत काढायची म्हणून 995 आपल्या जाग्यावर वजा 95 बरोबर आपल्याकडे 5N. N ची किंमत काढायची म्हणून 5N ला एका बाजूला ठेवलं, 95 अधिक इकडे आले वजा, 995 मधून 95 गेले, 900 राहिले बरोबर 5N. N ची किंमत काढायची 5 गुणिले इकडे आला भागिले
900 भागिले 5 बरोबर n. आणि मग n बरोबर किती, 900ला कितीने भाग लावायचा आपल्याला, 5ने. 5 एके 5, 9तून 5 गेले 4, वरून आले 0, 5 48 बरोबर 0 0, वरून आले 0 आणि 5 0 0 किती आलं 180. मग 180 आपलं उत्तर आलं. मग या ठिकाणी काय लिहायचं आपण की 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5ने भाग जाणाऱ्या संख्या 180 असतील. 180 उत्तर आलं. अशा प्रकारे n ची किंमत काढता येईल. सूत्र तेच वापरायचं आहे. मगाशी आपण n ची किंमत दिली होती, 24 होती, 19 होती, 20 होती. आता n ची किंमत दिलेली नाहीये तर ती काढायची होती. तर 180 n ची किंमत असणार आहे. तुम्ही जर t 180 काढलं तर तुम्हाला 995 उत्तर येईल. अशा प्रकारे हा 5वा प्रश्न जो आहे तो आपण 6वा प्रश्न जोडू शकतो. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा या ठिकाणी 7वा. इथं हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. बघा, एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद म्हणजे T11 बरोबर किती दिले, 16. 11वे पद किती दिले बाबा, 16 दिले. आणि 21वे पद 29 आहे म्हणजे T21 बरोबर किती, 29 आहे. तर आपल्याला सांगितलंय की तिचे 41वे पद काढा. आता 41 म्हणजे T41 काढायचंय. आता T41 काढायचं म्हणजे मला A आणि D च्या किमती माहिती पाहिजे. मग आता यांना कुठून आणायचं बाबा, मग सांगतो. आता दिलंय काय, T11 आणि T21 दिलंय. मग काय करायचं या प्रकारच्या गणितामध्ये, T11 घेऊन एक समीकरण तयार करायचं, मग T21 घेऊन दुसरं समीकरण तयार करायचं आणि मग ती दोन समीकरणं सोडवायची. उत्तर आलं. बघा आता पहिली गोष्ट बघा, Tnचं सूत्र वापरा, A अधिक n वजा 1 गुणिले D. पहिलं टार्गेट इथं सूत्र कुठलं वापरू शकतो त्याचा विचार करायचा. बाबा T11 दिलंय, T21 दिले तर Tnचं सूत्र वापरू शकतो, मग ते लिहून टाकायचं. आणि लिहिल्यानंतर T11 आपण काढू. चला T11 लिहू. A ची किंमत माहिती आहे का, नाही. n माहिती आहे का, 11 वजा 1 गुणिले D ची किंमत माहिती आहे का, नाही. T11 किती आहे, 16 आहे. इथं लिहा 16. A अधिक 11तून 1 गेला 10 आणि D म्हणजे एक समीकरण मिळालं, A अधिक 10D बरोबर 16. याला म्हणा समीकरण नंबर 1 झालं. आता तसंच दुसरं समीकरण तयार करा. बघा Tn च्या ऐवजी T21 घ्या. T21 बरोबर A ची किंमत माहिती आहे का, नाही. अधिक n ची किंमत किती, 21 वजा 1 गुणिले D ची किंमत माहिती आहे का, नाही. बरं का, D ची किंमत नाही माहिती. T21 किती, 29 आहे. लिहा 29 बरोबर A अधिक 21तून 1 गेला 20D म्हणजे काय आलं, A अधिक 20D बरोबर 29. याला म्हणा समीकरण नंबर 2. आता बघा ही जी दोन समीकरणं मला मिळालेत, कुठली आहेत बाबा ही दोन समीकरणं. पहिलं समीकरण माझ्याकडे आहे A अधिक 10D बरोबर 16 बरोबर, आणि दुसरं समीकरण आहे A अधिक 20D बरोबर 29. या दोन समीकरणाला सोडवून आपल्याला A आणि D च्या किमती मिळतील आणि A आणि D च्या किमती मिळाल्यानंतर आपल्याला 41वे पद काढता येईल. मग आता या दोन्ही समीकरणांचं काय करावं लागेल, सोडवायचं म्हणजे काय, दोन पद्धती आहेत. क्रेमरची पद्धत असेल किंवा चलाचा सहगुणक समान करून आपण बघितलंय पहिल्या प्रकरणामध्ये. आता पहिल्या प्रकरणात जाऊयात. बघा या दोन समीकरणामध्ये A समान आहे, तो कॅन्सल होईल. त्यासाठी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. इथं लिहायचं समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. समीकरण 1 करू. 2तून 1 ला जर वजा केलं तर मला काय मिळेल बाबा. बघा पहिलं समीकरण 2 A अधिक 20D बरोबर 29 आणि वजा दुसरं समीकरण A अधिक 10D बरोबर 16 लिहिलं. आता वजा बाकी करा. A मधून A गेले, 20तून 10 गेले 10D आणि 29तून 16 गेले 13. D आपल्या जाग्यावर 13 आपल्या जाग्यावर 10 गुणिले इकडे आले भागिले 10. मग D बरोबर 10 ने भागलं की 1.3 आलं बरोबर. 10 ने भागल्यामुळे किती आलं, 1.3. D ची किंमत मिळाली 1.3. आता D ची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला कोणाची किंमत काढायची, A ची काढायची. A ची काढण्यासाठी ही जी D ची किंमत आहे तिला समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवता येईल. आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. माहिती लिहायचं D बरोबर 1.3. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बाबा, A अधिक 10D बरोबर 16. A अधिक 10D बरोबर 16. A अधिक 10 गुणिले D ची किंमत आहे 1.3 बरोबर 16. D ची किंमत किती, 1.3. A अधिक 10 गुणिले 1.3 झाले 13 बरोबर 16. आता A आपल्या जाग्यावर 16 आपल्या जाग्यावर 13 अधिक पलीकडे गेले वजा.
म्हणून आपल्याकडे काय आलं, इथं वाटलंच तर असं लिहू, ए बरोबर 16 वजा 13, 13 अधिक पलीकडे गेले वजा, म्हणून ए बरोबर किती, 16तून 13 गेले 3, म्हणजे मला काय मिळालं, ए बरोबर 3 आणि डी बरोबर 1.3. बरोबर, काय मिळालं आपल्याला, ए बरोबर 3 आणि डी बरोबर 1.3. आणि काढायचंय काय, T41, 41वे पद काढायचंय, म्हणजे T41 काढायचंय. मग आता TN चं सूत्र वापरून T41 काढू शकतो. मग TN चं सूत्र लिहा, TN बरोबर ए अधिक n वजा 1 गुणिले डी, हे सूत्राला चौकट. आता टाका किमती, काय काढायचंय, T41, TN च्या ऐवजी T41, ए किती बाबा 3 आहे, अधिक n वजा 1, n किती 41 वजा 1 गुणिले डी किती आहे बाबा 1.3 आहेत. त्या किमती इथं लिहून टाकल्या. 3 आपल्या जागेवर, 41तून 1 गेला किती राहिले 40, 40 गुणिले 1.3, 3 अधिक, बरं का 13 चौक 52, बरोबर, इथं आले 52, पॉईंट गेला कारण 40 गुणिले 13 किती 520 होतात, एक पॉईंट अलीकडे आला 52, 52 आणि 3 किती झाले बाबा 55, म्हणजे आपल्याकडे T41 बरोबर 55. तर अशा प्रकारे आपण हे गणित जे आहे ते सोडू शकतो. ठीक आहे, आता पुढे जाऊयात, थोडंशी हे झालं असेल, आता पुढे जाऊ, 7व्या नंतर 8वा 9वा 10वा ही काही गणित जे आहेत ते आपण आता बघून घेऊ. ठीक आहे, चला जाऊयात पुढे. बघा पुढचा जो प्रश्न आहे, या अंकगणिती श्रेणीत वजा 151 हे कितवं पद असेल. एकदम सिंपल विषय, हे कितवं पद आहे, मगाच्या सारखाचे. बघा इथं ए बरोबर किती बाबा 11 आणि डी बरोबर किती, 8तून 11 गेले वजा 3, बरं का, 8 वजा 11 किती, 8 वजा 11 बरोबर वजा 3, त्याच्यानंतर 5 वजा 8 बरोबर वजा 3, म्हणजे इथं डी बरोबर किती बाबा वजा 3 आहे. आता काय सांगितलंय, वजा 151 ही कितवी संख्या आहे, म्हणजे TN तुम्हाला दिलंय वजा 151 आणि यावरून मला कशाची किंमत काढायची, n ची किंमत काढायची. तर मागाच्या सारखंच आहे, म्हणजे गणित नंबर 6 जे आपण बघितलं तसंच आहे. TN चं सूत्र वापरायचं आणि इथं किंमत कशाची काढायची, n ची किंमत काढायची. बघा TN चं सूत्र वापरा, ए अधिक n वजा 1 गुणिले डी, सूत्र वापरलं, किमती टाकू, TN किती वजा 151, ए किती बाबा 11, n माहिती नाही, वजा 1 गुणिले डी ची किंमत किती वजा 3 आहे. बघा आता वजा 151 आपल्या जागेवर, 11 आपल्या जागेवर आणि वजा 3 गुणिले n वजा 3n, वजा वजा अधिक 3 1 3. बघा वजा 151 बरोबर 11 अधिक 3, 11 आणि 3 किती 12 13 14 वजा 3n, बरोबर. एक काम करू आपण, वजा 3 इकडे आले, अधिक 3n, 14 आपल्या जागेवर, वजा 151 पलीकडे गेले, अधिक 151 झाले. आता काय होईल बाबा, 3n बरोबर 151 अधिक 14, बघा 1 आणि 4 5, 5 आणि 1 6 आणि हा 1 165, 3n बरोबर 165. मग n बरोबर किती 165 आपल्या जागेवर, 3 गुणिले इकडे आले भागिले, 3ने भाग लावा 165ला, 3 5 15 बरोबर, 16तून 15 गेले 1, वरून आले 5, परत 3 5 15, 15तून 15 गेले 0, म्हणजे n बरोबर किती आलं बाबा 55 आलं. म्हणजे 55वे पद 151 असणार आहे. मग इथं लिहायचं की या अंकगणिती श्रेणीत 151 ही संख्या 55 क्रमांकावर असेल. अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो आपण सोडू शकतो. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9 10 असे 2 प्रश्न आपल्याकडे बाकी आहेत. तर ते 2 प्रश्न आपण बघूयात. पण मित्रांनो, ते बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, बरीच मुलं नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आता शेवटचे 2 प्रश्न आहेत, त्या 2 प्रश्नांकडे आपण वळूयात. बघा 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत, म्हणजे किती संख्यांना 4 ने भाग जाऊ शकतो. बघा 10 पासून 250 पर्यंत, बघा 10 पासून 4 ने भाग जाणारी संख्या बघा 10 ला नाही जात, 11 ला नाही जात, 12 ला जातो 4 ने भाग, 12 13 14 15 16 17 18 19 20 24 डॉट 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 करून शेवटची संख्या 250 ला 4 ने भाग जातो का. बघा 250 ला जर आपण विचार केला बाबा 4 ने भाग जातो का, 4 25 4 4 24 1 0, 4च्या पाड्यामध्ये 10 येत नाही, म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर 250 ला 4 ने भाग जात नाही. आता 250 च्या अगोदर 249 ला पण जाणार नाही, 248 ला 4 ने भाग जाईल, बरं का.
कारण शेवटी 8 आहेत, 8ला 4ने भाग जातो म्हणून 248ला 4ने भाग जाऊ शकतो. मग आता आपल्याला काय विचारलंय की ह्या संख्या किती आहेत, एकूण किती आहेत हे ओळखणं खूप सोपं आहे. किती आहेत म्हणजे 240 किती नंबरला येतील, 240 कितव्या क्रमांकावर येतील ते काढायचं आहे. बघा ए बरोबर किती बाबा 12 आहे, डी बरोबर किती 16तून 12 गेले 4, 20तून 16 गेले 4 आलं, आणि टी एन बरोबर आपल्याकडे किती 240 आहे आणि त्यातल्या एन ची किंमत काढायची. 4ने भाग जाणाऱ्या संख्या किती, एन ची जी काही किंमत असेल त्या संख्या 4ने भाग जाणाऱ्या. मग सूत्र लिहा टी एनचं, टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी, हे सूत्र लिहायचं. आता याच्यामध्ये टी एनची किंमत किती बाबा 240 आहे, बरोबर ए किती आहे 12 आहे, एन वजा 1, एनची किंमत माहिती नाही, वजा 1 गुणिले डी ची किंमत किती 4 आहे. 240 आपल्या जाग्यावर, 12 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले एन 4 एन वजा 4 गुणिले वजा 1 वजा 4, 240 आपल्या जाग्यावर, 12 वजा 4, 12तून 4 गेले 8 अधिक 4 एन. आता या ठिकाणी बघा 240 नाही 248 होतं, मी चुकून 240 घेतलं बरं का, 248 पाहिजे इथं. ओके 248 पाहिजे. मग 248 आपल्या जाग्यावरती, 8 अधिक इकडे आले वजा 8 बरोबर 4 एन. मग आपल्याकडे काय बाबा 4 एन बरोबर 248 मधून आपल्याकडे 8 गेले किती राहिले 240, एन आपल्या जाग्यावर 240 आपल्या जाग्यावर 4 गुणिले इकडे आले भागिले एन बरोबर 4 सक 24 म्हणून 60, एन बरोबर किती आलं 60 आलं, म्हणजे 60 संख्या असतील. हे आपलं उत्तर. म्हणजे या ठिकाणी लिहायचं 10 पासून 275 पर्यंत 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या आहेत की ज्यांना 4ने भाग जाईल, तर अशा 60 संख्या आहेत की ज्यांना 4ने भाग जाऊ शकतो. सोपं आहे. पुढचा शेवटचा एक प्रश्न आपल्याकडे आहे तो बघा, एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. बघा 17वे पद आणि 10वे पद दोन्ही पद काढू. बघा या ठिकाणी टी एन बरोबर आपल्याकडे सूत्र काय असतं, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. आता आपण 17वे आणि 10वे अशी दोन्ही पद काढू. बघा टी 17 काय बाबा 17 पद बघा, 17 बघा काय टी 17 बरोबर एच्या जागेवर ए अधिक एन किती 17 वजा 1 गुणिले डी आपल्या जागेवर. बघा किती आलं, टी 17 बरोबर आपल्याकडे आलं ए अधिक 17तून 1 गेले 16 डी, टी 17 बरोबर ए अधिक 16 डी. आता टी किती 10 पण काढा, टी 10 एच्या ऐवजी आपण काय लिहिणार, टी एनच्या ऐवजी टी 10, एची किंमत माहिती नाही, एनच्या ऐवजी 10 वजा 1 गुणिले डी बरोबर. मग टी 10 बरोबर आपल्याकडे किती ए अधिक 10तून 1 गेले 9 डी, ए अधिक 9 डी. आता दिलेली जी अट आहे, दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय सांगितलंय की बाबा अंकगणिती श्रेणीचे 17वे पद म्हणजे टी 17 हे 10व्या पदापेक्षा म्हणजे टी 10 पेक्षा 7ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. 7 ने जास्त आहे बरं, 17वे पद म्हणजे टी 17, 10व्या पदापेक्षा म्हणजे टी 10 पेक्षा 7ने जास्त आहे म्हणून +7 असं असेल तर सामान्य फरक काढा. सामान्य फरक म्हणजे डी काढायचा आहे. आता टी 17 किती आहे बाबा, टी 17 किती ए अधिक 16 डी, टी 17 म्हणजे ए अधिक 16 डी. टी 10 किती आहे बाबा ए अधिक 9 डी, इथे लिहायचं ए अधिक 9 डी, ए अधिक 9 डी आणि अधिक 7. आता बघा आपल्याला डी ची किंमत काढायची, ए कॅन्सल होईल, ए कट झाला, मग 16 डी बरोबर 9 डी अधिक 7. 16 डी आपल्या जाग्यावर 9 अधिक इकडे आले वजा 9 डी बरोबर 7. 16तून 9 गेले किती राहिले 7 डी बरोबर 7. डी काढायचा आहे, डी आपल्या जागेवर 7 आपल्या जागेवर, हा 7 गुणिले इकडे आला भागिले, मग डी बरोबर किती 7 × 7, डी बरोबर 1 म्हणजे साधारण फरक 1. अशा प्रकारे हे 10वं गणित होऊ शकतं. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा जो सराव संच आहे, सराव संच 3.1 जो आहे तो 3.2 जो आहे तो आपण बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.3 वरती चर्चा करूयात. 3.3 ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल धन्यवाद. बाय सर्वांना, भेटूयात लवकरच.